चला, इम्रोज यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं असतील. 6 षटकांचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण यांच्यासाठी रणनीती बनवली गेलेली आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. यस, मिड विकेट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळत आहेत. मॅचची सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. स्लीप तैनात आहे. कव्हर्स आहे. मिड ऑन. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि शॉर्ट फाईन लेग देखील तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग देखील तैनात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इकडे जर पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वैर चेंडूने बाहेर जाणारा बॉल जे त्यांच्या गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य देखील राहिलं आहे. मोठी मॅच, महत्त्वाची मॅच, कोण जिंकणार आणि तिसऱ्या फेरीत जाणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. असा हा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतो आहे. इम्रोज पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पडून बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा ही धाव जर पाहिलं तर अवंतच्या स्वरूपातील 2 धावा पहिल्याच धावसंख्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. करण समोरच्या दिशेने खेचलाय बॉल. पिक केला चांगला. समोरच्या दिशेने पाठवला. 6 धावांसाठी चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. करण यांच्या बॅटमधून शैलीदार बॅटिंग असते आणि पाहतच राहावं अशा प्रकारची बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंपैकी एक हे नाव आहे करण मोरे पालघरचं. समोरच्या दिशेने उडवला हा बॉल. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. फुटवर्क आणि टायमिंगचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार खेचलाय. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. रथी महारथी दोन्ही टीममध्ये आहेत. या मॅचमध्ये मजा येणार आहे. यानंतर देखील तेवढाच महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. AB सामर्थ्य मालेगाव आकाशभाऊ बेडसे यांचा मालकीचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचा बलाढ्य संघ चंद्रशेखर मोरे साहेब आणि प्रदीप नायनी डॉन. पुन्हा एकदा तेच ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा बॉल कट होतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. काहीतरी चुकतंय आणि कारण या बॉलच्या टर्नवर कंट्रोल ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बॉल सुका असल्यानंतर तो जास्त टर्न होतो आणि तेच इकडे पाहायला मिळतं आणि त्याचमुळे इम्रोज यांना समोर केला. पुन्हा एकदा बॅटच्या आवाक्यातच बॉल होता आणि फेकून दिलाय सीमारेषच्या पलीकडे. षटकार मात्र या ठिकाणी खेळला जातोय. चांगली सुरुवात ताई पॅकर संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसाचे किट्स देखील जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या NP स्पोर्ट्स महिंदरच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आले. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करू किंवा आभारी आहोत. चांगली बॅटिंग या ठिकाणी. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. थोडीशी चर्चा विनिमय या ठिकाणी इतर गोलंदाजांचा होताना पाहायला मिळतोय. इम्रोज यांच्याबरोबर धावा या रोखल्याही पाहिजेत कारण 6 ओव्हरची मॅच आहे आणि जो फ्लो सध्या सुरू आहे. अधिकृत बॉल जर पाहिलं तर 2च झालेले आहेत आणि धावसंख्या ही 15 वर गेलेली आहे. त्याच्यामुळे चर्चा तर होणार आहे. साथी सहकाऱ्यांशी चर्चा देखील होताना पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरून बॉल टर्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. पुन्हा एकदा तेच अवंतरच्या स्वरूपात आलेल्या या धावा आणि त्याच्यामुळे इकडे आपण पाहू शकता धावा पुढे पुढे चाललेल्या आहेत आणि थोडासा दबाव इम्रोज यांच्यावर देखील आहे कारण जे 2 अधिकृत बॉल टाकले ते सीमारेषच्या पलीकडे गेलेले आहेत. बाकीचे बॉल स्वैर पाहायला मिळाले. आणखीन एक यावेळेला देखील चांगलाच बॉल लपेटलाय. येऊ दिलं बॉलला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार खेळलाय करणच्या बॅटमधून 6 रन या ठिकाणी पाहायला मिळाले. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत ते बॉलला बाहेर कट करत होते. यावेळेला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु रिझल्ट काही बदललेला नाही आहे. रिझल्ट तोच आहे. 6 वाला षटकार आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते 22 धावा. 3 अधिकृत चेंडू झालेले आहेत या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या 22 वर जाताना पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभारली गेली आहे.
पुन्हा एकदा तेच थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करायची, टाइम ऑन आहे सगळ्यांसंग या ठिकाणी, याची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा थोडासा पुढे केला. करण देखील थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न या स्ट्रोकला राहिले, परंतु आता या ठिकाणी हा चांगला बॉल पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, टप्पा बदलला, थोडीशी चर्चा सहकाऱ्यांबरोबर केली आणि त्यानंतर एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचा खेळ आहे, दबावात जगातील कोणताही फलंदाज येऊ शकतो आणि दबावात जगातील कोणताही गोलंदाज येऊ शकतो. असा कोणताही गोलंदाज नाही किंवा फलंदाज नाही जो दबावात आला नाही, आणि तेच पाहायला मिळतं. त्या दबावाला हटवण्याचं काम सध्या इम्रोज करतायत. चांगल्या गोलंदाजाने त्याचं उत्तर द्यावं लागेल, तर समोर आहेत करण. ओ, इकडे चांगल्या टप्प्यावरून हा बॉल टाकलाय, थोडासा बाउन्स देखील देताना पाहायला मिळाले. हा त्यांचा अचूक टप्पा आहे, या टप्प्यावर गोलंदाजी त्यांची नेहमीच चांगली पाहायला मिळते. इकडे एक गोष्ट केली, बॉलला बाहेर कट करण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी, सरळ जाताना पाहायला मिळतो. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल कमबॅक इम्रोज यांचं होताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेला कव्हरची दिशा निवडली गेलेली आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी. क्लासिकल करण आपल्या बॅटमधून फटका खेळतात कव्हरच्या दिशेने 4 धावांचा, आणि या ठिकाणी चौकार खेचला जरूर गेला आणि धावसंख्या झाली पहिली ओव्हर संपल्यानंतर 26 धावा धावफलकावर. थोडीशी घाई करायची आहे, पहिली ओव्हर संपण्यासाठी आपण 6 मिनिटे घेतलेली आहेत. पाहूया मोठ्या प्रमाणावर पहिल्याच ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. 26 धावा धावफलकावर, एक विकेट माघारी परतलेली आहे. थोडीशी घाई करायची आहे. आणि दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर विवेक शेलार आत्ताच बुक करून ठेवा. 15 ऑगस्ट स्पेशल 70-70 स्पोर्ट्सचं टी शर्ट डिझाईन येताना पाहायला मिळत आहेत, आणि आपल्या जवळच्या शॉपवर लगेच संपर्क करा आणि आपली टी शर्ट बुक करा. ग्रामीण धमाका बिग बॅश, वरुणेश पाटील साहेब, 70-70 स्पोर्ट्स, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, ग्रामीण क्रिकेटमधील भारतातील सर्वात मोठं आयोजन आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल याच क्रीडानगरीमध्ये. त्याचबरोबर दिल्ली सुपर सिरीज हेमंतजी बनियाल साहेब घेऊन येत आहेत, एक मोठं आयोजन. 70-70 स्पोर्ट्स, रेड डेव्हिल्स, आरपीजी चतुर्वेदी, 2 धमाका दिल्ली आम्ही दिल्लीमध्ये पाहिले हेमंत बनियाल साहेबांच्या, आणि आणखीन एक मोठी स्पर्धा दिल्लीमध्ये ऑक्शन बेस असणार आहे 4 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये. मीरा भाईंदर बिग बॅश ही स्पर्धा सुद्धा नितीनजी वारे साहेबांची स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. गेल्याही वर्षी खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं होतं. सफेद मॅचच्या दिशेने विवेक शेलार हुकमी गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. करण मोरे शो आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आता येत आहेत ओमकार देसाई. फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न कव्हर्सला होता खरा, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुलतान आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 27 धावा धावफलकावर. महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलाय. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्या प्रयत्नात वाईट बॉल पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळेला तुम्ही मनात ठरवाल तिकडेच बॉल पडेल असं नाही, कारण आपण देखील माणूस आहे, कॉम्प्युटर नाही आहे, आणि त्यामुळे मनात तर आपल्या असते आता यॉर्क टाकावा, आता लेंथवर बॉल टाकावा, परंतु प्रत्येक वेळेलाच अचूक टप्प्यावर बॉल पडेल असं नाही आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे, आणि हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाल्या आहेत. 6 धावा, सिक्सर येताना पाहायला मिळतोय करण मोरे यांच्या बॅटमधून. इकडे करणने कोणतेही एफर्ट्स लावले नाही, फक्त बॉलला टायमिंग दिलं आणि समोरच्या दिशेने फक्त ढकलण्याचं काम केलं. बाकीचं काम बॉलनेच केलं. त्याची हवाई सफर पाहायला मिळाली. सिक्सर येताना पाहायला मिळत आहेत. करण मोरे चर्चेत आहे. 7 बॉलमध्ये 28 धावांवरती बॅटिंग करतायत सध्या. 34 धावा. दुसरी ओव्हर सुरू असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ताई पॅकर्स टीमची. वेगात पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी.
आणि पंचांच्या या निर्णयाला मात्र या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेलं आहे फिल्डिंग टीमकडून. मोठी मॅच आहे ज्या दोन टीमवर सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. MSCC हा संघ देखील पावसाळ्यात जबरदस्त फॉर्मात आहे या हंगामात आणि भारतभर थाई पॅकर्स या नावाची देखील चर्चा असते आणि MUCC या नावाची देखील चर्चा पाहायला मिळत असते. व्हाईट बॉल आणि इकडे पंचांचा निर्णय अचूक राहिला त्यामुळे एक रिव्ह्यू गमावला गेला MUCC संघाने. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा करणला थोडंसं ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न विवेक करतायत. ही रणनीती त्यांची त्यांच्या विरुद्ध परंतु त्या प्रयत्नात पुन्हा एकदा व्हाईट बॉल जाताना पाहायला मिळेल. अचूकतेवर बॉल करण्याचा प्रयत्न करणे देखील तो बॉल खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील राहिला. चांगली सुरुवात झाली आहे. MUCCला आता कमबॅक करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने धावसंख्येचा आलेख पुढे निघाला आहे याच फ्लोमध्ये धावा येत राहिल्या तर 90-100 धावासुद्धा होऊ शकतात परंतु सध्या प्रोजेक्टेड स्कोर 162 दाखवतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश वरुणेश पाटील साहेब कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 स्पोर्ट्स अखिल भारतामधील चर्चेतील स्पर्धा लोकप्रियतेचे विक्रम करणारे प्रेक्षकांची गर्दी आणि यूट्यूबला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करणारी स्पर्धा. 13 लाख ग्रामीण संघांसाठी रेकॉर्ड ब्रेक 2 आयकॉन आणि लीग मॅचेस हा फॉर्मॅट देखील पाहायला मिळतो. 2 मोटरसायकल बाईक देखील असतील आयकॉनला सुद्धा आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतील त्या ग्रामीण खेळाडूला सुद्धा. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा याच मैदानात चौथं पर्व त्या स्पर्धेचं देखील येताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चर्चा आहे या स्पर्धेची सुद्धा आणि आतापासून टीमचे फोन यायला सुरू झालेत परंतु गेल्या वर्षी पहिल्या फेरीत म्हणजे ज्या संघाने एकतरी सामना जिंकला असे 12 संघ पात्र झालेत. उर्वरित 4 जागांसाठी मात्र क्वालिफिकेशन मॅचेस होणार आहेत पात्रता फेरी होणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि त्याच्याहीसाठी खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. करण आणि ओमकार देसाई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष आता लागलेलं आहे. दोन्ही बाजूला धुरंधर आहेत एकाच अड एक खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रदीर्घ असणारा अनुभव सध्या चर्चेत असणारं नावं ही सगळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण खुश केले आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांना 28 धावा 7 बॉलमध्ये त्यांनी केल्यात. विवेक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बराचसा बॉल जातोय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जाईल. आत्तापर्यंत या डावामध्ये 8 व्हाईट बॉल टाकले गेलेले आहेत. ही चिंतेची बाब असू शकते आणि ते देखील दोन्ही मातब्बर गोलंदाजांकडून या बाबी झालेल्या आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाची ही सुद्धा गोष्ट असणार आहे. 37 धावा दुसरी ओव्हर नुकतीच सुरू झाली. 8 बॉलचा खेळ झाला आहे 37 धावा झालेल्या आहेत. उसळी होती या बॉलला आणि त्याच्यावर पहा किती प्रहार केलाय. लांब 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 खूप लांब बॉल सीमारेषा पार षटकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. जे अधिकृत बॉल येत आहेत त्या बॉलला मैदानाच्या बाहेर जाण्याचा आदेश देत आहेत आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 43 धावा धावफलकावर आहे दुसरी ओव्हर सुरू असताना. विवेक शेलार यांच्या विरुद्ध देखील चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल. ही सुरुवात आहे शेवट नाहीये या डावाचा. त्यामुळे काही चांगले बॉल काही विकेट पुन्हा एकदा मॅचमध्ये MUCCला देखील घेऊन येऊ शकतात परंतु सध्या चर्चेत करण मोरे आहेत. 8 बॉलमध्ये 34वर बॅटिंग करतायत. 5 षटकार ठोकलेत त्यांनी आणि जोडीला ओंकार देसाई. 43 धावा दुसरी ओव्हर सुरू असताना. यावेळेला मात्र फटका फसताना पाहायला मिळालाय. बॉल थोडासा पुढे राहिला आणि तिकडे थ्रो देखील केला जातोय परंतु दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय.
थोडासा पुढे जाईल हा थ्रो देखील आणि त्याच्यामुळे 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या, संधी निर्माण केली होती. धावसंख्या 2ने पुढे गेली आहे पुन्हा एकदा. 45 वरी धावसंख्या जाते. करण पोहोचत आहेत 36 धावांवर ताई पॅकरसाठी. अमरदादा परुळेकर आणि कंपनी म्हणजेच ताई पॅकर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते अंजू अन्वी मॅम आणि रिकिन मोहंती साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. इकडे संधी होती ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा थोडा पुढेच बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न जरूर केला गेला स्लिपमध्ये, परंतु बॉल थोडासा दूर वरून गेला आणि बॉल जर पाहिलं तर पाठीमागे मार्गस्थ होईल. तिकडेही एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 46 वर पोहोचते. दुसरी ओव्हर सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच. चांगलीच धावसंख्या या ठिकाणी जमवली गेली आहे. त्याचं कारण आहे अवंतरच्या स्वरूपात आलेल्या धावा मोठ्या प्रमाणावर आल्या आणि षटकार देखील लगावले गेलेत. 5 षटकार तर आतापर्यंत दुसरी ओव्हर सुरू असतानाच लगावले गेलेले आहेत. स्ट्राईकवर आता ओमकार देसाई येत आहेत बऱ्याच कालावधीनंतर. यावेळेला फटका फसलाय खरा आणि तिकडे ओ कॅच सुटली जाते. अगदी एक सोपा झेल असं वाटलं होतं. ओमकार देखील एक पाय तर टाकलंही होता त्यांनी, परंतु इकडे कॅच नाही होऊ शकली आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. विकेट येता येता राहिली. अक्षण पुन्हा एकदा पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचायचा प्रयत्न त्यांनी केला जरूर, परंतु बॉल ज्या वेळेला लागला ना त्याच वेळेला चक्री आमचे सर म्हणतात तसा गोल गोल फिरत फिरत आला आणि ज्याला आपण म्हणतो की बॉलचं अंड होणं देखील असं म्हणतो तशाच पद्धतीने बॉल फिरत आला हातामध्ये आणि हातातून मात्र उसळी घेतली. आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. विदाउट लॉस 46. 15 ऑगस्ट टी शर्ट आताच आपण बुक करा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक विशेष लॉन्चिंग होत असते आणि ते टी शर्ट आता आपल्याला भेटीला येईल. सेहेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 46 झाली. मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच सुरू करायची आहे. करण मोरे 37 वर ओमकार देसाई मात्र एका धावेवर खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात ताई पॅकरची झाली आहे. 2 ओव्हरमध्ये 46 झालेले आहेत. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. किती धावा होणार? 100च्या दिशेने वाटचाल होणार का? कारण प्रतिस्पर्धी संघ MSCC देखील तेवढाच तगडा संघ आहे. धर्मवीर चषक 3 लाखाची स्पर्धा याही संघाने जिंकली आहे. तर या स्पर्धेमध्ये मागील वर्षी जर पाहिलं तर उपविजेते राहिले होते ताई पॅकर्स. ताई पॅकर्स हा संघ देखील मग श्रीतेज 11 यावर्षी श्रीतेज करंडक जिंकताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगली कामगिरी धडाकेबाजमध्ये देखील राहिली होती याही वर्षी. अशा विविध दिल्लीला देखील चांगली कामगिरी राहिली. चला थोडीशी घाई करायची आहे. 2 ओव्हरसाठी 12 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. ऋतिक ही बाब लक्षात घ्या. करण येताना पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. धावसंख्या मात्र या ठिकाणी चांगली होऊ लागलेली आहे, परंतु त्याला त्या कमबॅक करण्यासाठी एक युवा फिरकीपटू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. केवनी दिवेगावचे एक युवा गोलंदाज, युवा फिरकीपटू. गोलंदाजीसाठी करण पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विकेट नावाचं कोडं सोडावं लागेल आणि त्या कोडं सोडवण्यासाठी मात्र करण यांना आमंत्रित करण्यात आलं. दुसऱ्या बाजूला करण, क्लासिकल करण आणि एका बाजूला जर पाहिलं तर करण विरुद्ध करण अशी ही लढत पाहायला मिळते. एकाला रन बनवायचे आहेत, एकाला रन रोखायचे आहेत. 2 करण एकमेकांच्या विरुद्ध आता उभे ठाकलेले आहेत. करण चांगली बॅटिंग आतापर्यंत 10 बॉलमध्ये 37 वर खेळत आहेत. हा बॉल थोडासा पुढे फ्लाइट देखील दिली होती. पुढे करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला ओमकार यांनी. 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल
धावसंख्या पुढे जाते 48 धावांवर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्स लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. MSCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा आहे. ओ चांगला वळवलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळला. या खेळाडूकडे हे टॅलेंट आहे. काल रोहितने देखील असे काही बॉल वळवण्याचा प्रयत्न केला. चांगला टर्न पाहायला मिळालाय. बॉलला समोरून वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि धावसंख्या आता जागेवर थांबली 48 वर. पुन्हा एकदा करण विरुद्ध करण अशी ही लढत पाहायला मिळते. यावेळेला थोडासा वेगात चेंडू करण्याचा प्रयत्न राहिला, पायावर करण्याचा प्रयत्न होता करण पाटील यांचा, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. MUCC ओडिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा आपण पाहतोय. अखिल भारतीय खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूंच्या नावाची चर्चा, नावाचा डंका आपण सर्वदूरपर्यंत पाहतो, त्यांना आज या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आपण पाहू. एक मोठं मैदान आहे. संपूर्ण प्लॉट सिमेंटचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यामुळे पावसाळी क्रिकेट खेळलं जातं आहे, जे रबर बॉलनेच खेळलं जातं. कारण पावसाळ्यात टेनिस बॉलने अपवादात्मक स्पर्धा होतात, परंतु क्रिकेट खेळणं तसं शक्य नाही आहे. कारण चिखलात बॉल गेला तर टेनिस बॉल ओला होतो, चिखलाने मागतो, तो पुन्हा एकदा खेळण्यायोग्य नाही होऊ शकत. त्यामुळे पावसात नॉर्मली रबरचाच बॉल यूज केला जातो आणि हे रबरचं क्रिकेट बरीच वर्ष आपण मुंबई आणि परिसरामध्ये खेळत आहोत. आज भिवंडी नगरीमध्ये कोण गावात. हाई बॉल चांगलाच पाहायला मिळाला. नाही टायमिंग होऊ शकलं, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली गोलंदाजी केली जाते. फिरकीपटूला आमंत्रित करणं हा निर्णय ऋतिक यांचा या ठिकाणी चांगला राहिला आहे. कारण आतापर्यंत त्यांनी 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलं आहे, धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम केलं आहे. सुखी खेळपट्टी, सुका बॉल हे या सगळ्या बाबी स्पिनरच्या पथ्यावर देखील पडताना पाहायला मिळतात. बॅट्समनला फुटवर्क करायला संधी मिळते ही खरं आहे, परंतु स्पिनरचा बॉल थोडासा जास्त वळतो ज्यावेळेला तो सुका बॉल असतो, ते पाहायला मिळत आहे. इकडे तेच पाहायला मिळत आहे. कदाचित तिकडे फ्लाय स्लिप असलं गरजेचं होतं, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल, कारण स्लिप तैनात होती त्यांच्या डोक्यावरून. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे मार्ग सोलतोय. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा इकडे घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल आपल्याला. धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 52 धावा. अर्धशतक तर ओलांडलंय, परंतु या षटकातील गोलंदाजी पहा, कसा बॉल आलाय आणि खूप चांगली कामगिरी मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते या गोलंदाजाची, म्हणजेच करण पाटील यांची. करण मोरे हा बॉल फुल टॉस केलाय. फुल टॉस केल्यानंतर मग तो फिरलेला असू देत, स्पिनरचा असू देत किंवा फास्टरचा असू देत, सजा तर मिळणार आहे. आणि या वेळेला षटकार खेळलाय. एक सुद्धा बॉल चुकला तर त्या चुकीला माफी नाहीये. 5 बॉल चांगलेच केले होते. शेवटचा बॉल फुल टॉस केला आणि त्याच्यावर प्रहार केला गेला आणि धावसंख्येला मात्र आता पाठवण्यात येत आहे ते 58 धावांवर. षटक चांगलं राहिलं. कमबॅक करणारं राहिलं. हे षटक मात्र थोडंसं लवकर संपवलं गेलं आहे. अगदी फास्ट या ठिकाणी पाहायला मिळालं. जवळपास आपण 15 मिनिटाचा वेळ 3 षटकं संपवण्यासाठी गेले आहेत. या षटकाने थोडंसं कव्हर केलं आहे खरं, परंतु थोडीशी घाई करायचीच आहे आपल्याला. चला सुलतान यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विकेट नावाचं कोडं काही अजूनही सुटता सुटेना. करण मोरे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. साथ देत आहेत ओमकार देसाई, परंतु स्विंगचा सुलतान उल्हासनगरला बिलॉंग करतात आणि उल्हासनगर म्हटलं तर दाल पकवान सुद्धा तेवढंच प्रसिद्ध आहे उल्हासनगरचं. पाहूयात. सुलतान मुंबईपासून दुबईपर्यंत त्यांच्याही गोलंदाजीची चर्चा राहिली आणि पावसाळी क्रिकेटमधील दिनू सुलतान या सुपरहिट जोडीची एक स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला याच मैदानात येणार आहे पुढल्या आठवड्यामध्ये. पाहूया काय होईल आता. ओमकार देसाई आणि करण मोरे. करण 48 वर खेळतात 15 बॉलमध्ये. काय क्लास पाहायला मिळाला फलंदाजीचा. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी प्रस्तुत केली आणि फक्त सिंगल डबल नाही, मिळालेला फटका सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 षटकार देखील आहेत. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. गवतात थोडासा बॉल थांबला, त्याच वेळेला दुसऱ्या धावेचा कॉल दिला. वेगात फिल्डिंग पाहायला मिळाली. पवन वेगात बॉलवर येताना पाहायला मिळाले, परंतु बॉल हातात नाही आला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 60 वरी धावसंख्या पोहोचेल. चौथ्या ओव्हरमध्ये आपण येताना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी धावसंख्या 60 वर गेलेली आहे. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाहूया किती धावा तिकडे बनतील. दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यासाठी आतुर आहेत. सुलतान या वेळेला लोअर फुल टॉस ऑफ्टमच्या बाहेरचा ढकलला थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये, परंतु पाण्यामध्ये तिकडे थोडासा बॉल थांबतोय. पायी समय सूचकता, जसा बॉल तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आणि ओमकार यांच्या बॅटिंगचा सेन्स सुद्धा खूप जबरदस्त आहे.
कोणती मॅच कशा पद्धतीने पुढे घेऊन जायची बरोबर माहिती आहे. करण चांगली बॅटिंग करतायत, स्ट्राईकवर त्यांना आणण्याचा प्रयत्न सातत्याने इकडे करतायत. सलामीची जोडी आहे ताई पॅकर संघाची, धावसंख्या 61 वर पोहोचली आहे. MUCC त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. सुलतान यांची सुरुवात देखील तेवढीच चांगली राहिली आहे. 2 वेगवेगळ्या टप्प्याचे चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. क्रिकेटच्या या खेळाची मजा काहीतरी वेगळीच आहे. मग ते पावसाळ्यातलं असू देत, उन्हाळ्यातलं असू देत, रबर बॉलचं असू देत, टेनिस बॉलचं असू देत, लेदर बॉलचं असू देत, किंवा आपल्या कधी कधी आपण प्लास्टिक बॉलचं क्रिकेटसुद्धा खेळतो ना, तर ते सुद्धा असू देत, मजा आहेच. आणखी नेक्स्ट स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. एक धाव घेतली गेली आहे अतिशय वेगात. बॉल मात्र करण यांच्या दिशेने जाताना, पवन यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. करण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते. ओमकार म्हणले नाही, इकडे रिस्क होऊ शकते, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी सुलतान, करणच्या पाठोपाठ सुलतान हे देखील चांगली गोलंदाजी करतायत. आपल्या टीमचं कमबॅक करून देत आहेत. धावसंख्या 62 आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. सदाबहार बॅटिंग मात्र या ठिकाणी प्रस्तुत करतायत. 49 वर ते पोहोचलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला संयमाने ओमकार आतापर्यंत क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. ताई पॅकर्स एका बाजूला, MUCC ओडिसा एका बाजूला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स खेळले यावेळेला ओमकार, आणि बॉल हवेत पाहायला मिळाला. कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या, आणि बघता बघता हा बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळाला. आणि 4 धावा ओमकार यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. सुलतान यांच्यासाठी रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि त्याच्यावर चौकार खेळलाय. आता तर धावांची मोठ्या फटक्यांची भाषा ओमकार यांची बॅट देखील बोलायला लागलेली आहे. वेगळ्या अँगलने चित्र दाखवलं जाते, कसा बॉल सीमारेषेला लागला गेला. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 4 धावांनी पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या सलामीची जोडी ताई पॅकर्स या टीमसाठी. यावेळेला चांगला बॉल ज्या वेळेला सफल झाले अशा ठिकाणी बॉल टाकला, ज्या ठिकाणी मोठा फटका नाही येऊ शकणार याची काळजी घेतली आहे सुलतान यांनी. हे 2 दिग्गजांमधील लढाई आहे. एक चांगले बॅटर, चांगले बॉलर एकमेकांच्या विरोधात आले ना, दोघे एकमेकांना कुठेतरी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतात. ओमकार यांनी त्यांच्याविरुद्ध रिव्हर्स खेळला, सुलतान यांनी दुसरा बॉल त्यांच्या विरुद्ध चांगला टाकलाय. आणि यस, यानंतर दुसऱ्या मॅचचा टॉस होईल. टॉससाठी यायचं आहे संविधान ग्रुप, डॉन 11 पुणे, AB सामर्थ्य मालेगाव. टॉससाठी यावेळेला फटका चांगला खेळलाय खरा त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. पवन येतात त्या ठिकाणी, पाण्यातून मार्ग काढत आणि अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. क्लासिकल करण, पालघरचे जबरदस्त फलंदाज करण मोरे या दर्जेदार स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळी प्रस्तुत करताना पाहायला मिळतात. वा करण वा, खूप काही होतं या खेळीमध्ये. नजाकत्ता पाहायला मिळाली, विध्वंस पाहायला मिळाला. आणि पहा, सुलतान यांनी देखील कौतुक केलंय. 17 बॉलमध्ये 51. षटकं मात्र या ठिकाणी संपली जात आहेत. यस, हेही षटक थोडंसं अगोदर संपलं जात आहे. 19 मिनिटामध्ये मात्र हे षटक संपवलं गेलं, परंतु घाई आपल्याला करायचीच आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 69. 2 ओव्हर बाकी आहेत. कुठेतरी इकडे 30 जरी धावसंख्याला 100चं टार्गेट होऊ शकेल, तर ताई पॅकरचा तो प्रयत्न असेल 100 पर्यंत जाण्याचा. आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. चला, 5 मिनिटांमध्ये पुढचं षटक आपल्याला टाकायचं आहे. यस, 70-70 स्पोर्ट्स या सध्या भारतभर चर्चेला ब्रँड पाहायला मिळतो, आणि त्याच्याबरोबर फ्रँचायझी देखील आपण घेऊ शकता. आवर्जून या कॉन्टॅक्टवर आपण संपर्क करा. आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात आपण 70-70 स्पोर्ट्सबरोबर बिझनेस करू शकता, बिझनेस पार्टनर होऊ शकता. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 15 ऑगस्ट स्पेशल मात्र टी-शर्ट लॉन्च होत आहे. आताच आपल्या जवळच्या 70-70 स्पोर्ट्सच्या फ्रँचायझीमध्ये मात्र आपल्या टी-शर्टची बुकिंग करून ठेवा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. तर हेमंतजी बनियाल साहेब दिल्लीमध्ये सुपर सिरीज घेऊन येत आहेत. RPG चतुर्वेदी साहेब 70-70 स्पोर्ट्स घेऊन येत आहे. करण, चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी करण येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी एका बाजूला करण आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई आहेत, परंतु करणच बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया काय होईल. थोडीशी घाई करायची आहे. ऋतिक,
ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. पंचांनी मात्र हा व्हाईट बॉल घोषित केला आहे आणि या व्हाईट बॉलला चॅलेंज केलं आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. टॉससाठी विनंती असेल संविधान ग्रुप डॉन 11 पुणे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचबरोबरीने AB सामर्थ्य मालेगाव नाशिक ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हा. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतील. 70-70 स्पोर्ट्सवर मीरा भाईंदर बिग बॅश त्यामधील एक महत्त्वाची स्पर्धा असणार आहे. गेल्या वर्षीच्या अप्रतिम यशानंतर दुसरं पर्व घेऊन देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑक्शन बेस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही मीरा भाईंदरच्या खेळाडूंचं ऑक्शन होईल. जोडीला आयकॉन देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि निर्णय येतो आहे हा योग्य बॉल होता आणि कशा प्रकारे योग्य होता ते देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. सभेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा करण ऑप्शनच्या बाहेर यावेळेला बॉल टाकलाय परंतु यावेळेला व्हाईट बॉल पंचांनी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. महत्त्वपूर्ण षटक थोडासा जास्त बाहेर गेला हा बॉल. हो 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 चांगलीच फ्लाईट दिली होती या बॉलला आणि चकवलं. बॉलला मात्र पाठीमागच्या बाजूला पाठवताना पाहिला मिळत आहे. जातोय आणि तिकडे बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं या दोन्ही गोलंदाजांनी कारण जी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 46 धावा होत्या तिला कुठेतरी कंट्रोल केलं. कसा टर्न पाहायला मिळाला. वा टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे. बॉल चांगलाच वळवत आहेत. इकडे जर पाहिलं तर करण आणि त्याचबरोबर ओमकार यांना आपण पाहतोय. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती 71 धावा षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. पाहूया करण ऋतिक करण विरुद्ध करण अशी लढत आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा. यावेळेला फटका फसला आहे. बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्येला पुढे पाठवताना या ठिकाणी पाहायला मिळतात 2 धावांनी. करण चांगली बॅटिंग करतायत. हा फटका मात्र फसताना पाहायला मिळाला होता. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं गेलंय. 5वी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते 73 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी करण विरुद्ध करणची ही लढाई पाहायला मिळाली. चांगलीच रंगली. एका करणने चांगले बॉल फिरवलेत. एका करणने बाहेरच्या मैदानाच्या बाहेर बॉल फिरवलेत म्हणजे त्या बाजूला पाठवलेत. पुन्हा एकदा करण एक महत्त्वाची मॅच महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा करण पाटील करण मोरे यांच्यासाठी यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. सिक्सर येतोय करण मोरे यांच्या बॅटमधून. मोठा फटका आलाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी होते. एका मागोमाग एक चांगले फटके देखील त्यांनी आज या डावामध्ये खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे जाते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 79 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चला करण पुन्हा एकदा करण मोरे एक जबरदस्त खेळी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. हा डाव लाजवाब पद्धतीने
त्यांची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र फिरताना पाहायला मिळतो आहे. बॉल बाहेर जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय कव्हरच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी एक धाव 2 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 82 धावा धावफलकावर. करण विरुद्ध करणची ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मॅच नंबर 3 आहे. एक महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो चांगला वळवलाय हा बॉल. करण पाटील यांनी फॉलो केलं. त्यांना टप्पा पडल्यानंतर त्यांच्याच दिशेने बॉल वळण घेताना पाहायला मिळाला. चांगलं षटक पाहायला मिळालं. 2 षटकात विकेट जरी नसेल मिळाली ना तरी देखील या ठिकाणी खूप चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाजांची, करण पाटील यांची देखील. आणि अगदी 24.5 मिनिटांमध्ये म्हणजे सुरुवात थोडीशी लेट झाली होती त्यानंतर कव्हर करताना पाहायला मिळतं. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं एक षटक अजूनही बाकी आहे. सलामीची जोडी मैदानात आहेत. ओमकार खेळतायत 10 धावांवर. करण मोरे खेळतायत या ठिकाणी 61 धावांवर. एक षटक बाकी आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुण्यातील मानाची स्पर्धा MUCC ओरिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. डिंगडॉंग चषक 15 आणि 16 ऑगस्टला पुणे या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस मोती चषक ही स्पर्धा पहिल्या वर्षी अप्रतिम मोठ्या यशानंतर किवळे देहू या ठिकाणी पुन्हा एकदा येईल आपल्या भेटीला. मोठी पारितोषिके या स्पर्धेमध्ये सुद्धा असतील. मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल याच पुढच्या महिन्याच्या 15 ते 17 ऑगस्ट रोजी तिची चर्चा होताना पाहायला मिळेल. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. SG ट्रॉफी याही स्पर्धेची चर्चा असते. सुलतान खान आणि दिनू कांबळे यांची. सुलतान बॉलिंगला आलेत. पहिला बॉल फुल टॉस. त्याला कव्हरच्या क्षेत्र देण्याचा प्रयत्न राहिला ओंकार यांच्याकडून. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला खरा, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धाव संख्या 84 वर जाताना पाहायला मिळते. धावा 100 होणार का याची देखील चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते, कारण ही सलामीची जोडी आहे. 102 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटात. फुल टॉस बॉल. दांडी 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 गुल. सुलतान. संधी मिळाली. ओमकार जास्त सफल झाले होते आणि त्यामुळे लेग स्टंप उखडला गेला. विकेट येताना पाहायला मिळते. लेग स्टंपचा अंदाज ओमकार यांनाही नाही आला. कदाचित वाईट जाईल म्हणून बॉल सोडून दिला आणि स्टंप उखडला गेला आणि खूप लांबवर देखील जाताना पाहायला मिळतोय. विकेट येते. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. पार्टनरशिप ब्रेक होते. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. दोन ओव्हर 46 ची मॅच होती. त्याच्यानंतर धावसंख्येचा ग्राफ अगदी खाली आणला गेला. त्याचं कारण आहे सुलतान खान, करण पाटील या दोघांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर कमबॅक केलाय. विकेट या ठिकाणी पहिली आली आहे ती सुलतान यांच्या खात्यामध्ये आली आहे, परंतु अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 1-2 जरी मोठे फटके आले ना मजा येईल मॅचमध्ये. पाहूया किती धावांचं आव्हान उभं करतायत, कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते. येथील सामनाधिकारी सचिन कदम यांना विनंती असेल या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. तर टॉस मात्र मालेगावच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. वैभव, किती उत्कंठ आहे स्पर्धा खेळण्याची, कशा प्रकारे टीम आहे, रबर बॉलच्या स्पर्धा होतात नांदगावला किंवा मालेगावला, आणि निर्णय काय असेल? सर निर्णय आम्ही बॉलिंग घेऊ, आणि आमच्या इकडे रबर बॉल खेळलं जात नव्हतं सर. आता म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे 6-7 महिन्यापूर्वी म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी चालू केलं खेळणं पोरांनी, आणि यंगस्टर पोर आहे सगळे आणि अनुभवी पण आहे. मुन्ना भाऊ आहे, मनोज नाना आहे, तर सगळे एक्सपिरियन्स पोर आहे. खेळायला मजा येईल सर. आणि आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या खेळासाठी आतुर आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा.
या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बॅटिंग करायची आहे रोहित. कशा प्रकारे टीम पाहायला मिळेल या ठिकाणी. खऱ्या अर्थाने चंद्रशेखर मोरे साहेब स्वतः संविधान चषकाचे आयोजक आहेत आणि डॉन म्हणजे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, तर त्यांचा संघ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा प्रकारे टीम आहे आज आणि या मैदानात खेळण्यासाठी तुम्ही सगळेजण किती उत्सुक आहात? आम्ही रेग्युलर सगळे प्रॅक्टिस करतो आणि डॉन थोडं ते आजारी असल्यामुळे ते येऊ नाही शकले. ते मॅच बघत असतील, पण आमची टीम रेग्युलर प्रॅक्टिस करतील. सगळे प्रॅक्टिसमधले आहेत आणि समर्थ सर आणि मुंबईचे 2-3 प्लेयर आहेत. तर चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. 6 ओव्हरमध्ये 100 तरी करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला चांगले मॅच खेळता येईल आणि ही मॅच जिंकायचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असणार आहे. क्रिकेट रसिका हो, एक महत्त्वपूर्ण सामना जो मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. AB समर्थ मालेगाव टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि संविधान ग्रुप डॉन 11 पुणेला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. हा सामना महत्त्वपूर्ण तर असणार आहे, परंतु चालू सामना सुद्धा रंगला आहे. ताई पॅकर्स या संघाने 88 धावांचं आव्हान जे दिलंय ना, ते MUCC कशा प्रकारे पूर्ण करणार, दुसरा डाव ठरवणार आहे. आणि दुसऱ्या डावात या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूयात आपण कुणाल दाते सरांना. धन्यवाद चंदू सरांचा आवाज तुम्ही ऐकलात या मॅच मध्ये. आणि आता सध्या दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होईल, जिथे टार्गेट आहे 88 लक्ष मोठं आहे, चांगलं सेट केलंय. पाऊस पडत नाहीये, खेळपट्टी कोरडी ठणठणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या लक्ष्याचा पाठलाग इथे होईल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळेल, परंतु त्याच्या अगोदर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही देखील एक मोठी स्पर्धा येते. वरुण एस पाटील युवा नेतृत्व या गावचं कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश दिनांक 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक ठेवण्यात आलंय. यावर्षी 7 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी बाईक आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण खेळाडूसाठी देखील एक बाईक दिली जाणार आहे. आणि 12 टीम निश्चित आहेत. 4 टीमसाठी एक क्वालिफाईंग राऊंड आम्ही खेळवणार आहोत. 2 ओपनर्स मैदानामध्ये आहेत, दिनू कांबळे आणि त्याच्याबरोबरने ऋतिक पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये येते. MUCC ओडिसा रिकिन बाय मोंटी अँड अन्वी अंजू प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहताय. आणि अन्वी अंजू मॅम यांची ही टीम आहे, टीम MUCC ओडिशा भिवंडी. सो टार्गेट एक चांगलं सेट झालंय. 88 च्या लक्ष्याचा पाठलाग. दिनू कांबळेने अर्धशतक देखील ठोकलं याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये. महत्वाचा खेळाडू आहे, कारण तो ग्रामीण गटामध्ये खेळण्यासाठी ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून आला होता. पोगावच्या टीम मध्ये सातपाटीच्या विरुद्ध त्याने ते अर्धशतक ठोकलं होतं. या स्पर्धेमध्ये विनीत माळी, प्रशांत घरत, गणेश डिंगोरे, दिनू कांबळे, भावेश नाईक, महेश नानगुडे, ऋतिक पाटील, करण मोरे अशा 8 खेळाडूंनी आतापर्यंत अर्धशतक नोंदवलेले आहेत. 8 अर्धशतक आलेले आहेत. मेडन ओव्हर 3च टाकण्यात आलेत. वैभव माळी, अक्षय थेटे आणि विशाल कनोजिया याने 3 निर्धाव षटक टाकलेत. हॅट्रिकची संधी भरपूर गोलंदाजाला आली, परंतु हॅट्रिक कंप्लीट झालेली नाहीये. दीपेश माळी, आदी मडके, शुभम जाधव, अमेय लाड, जतन ठक्कर, दीपक गुप्ता, सुलतान खान या सगळ्यांना या स्पर्धेमध्ये हॅट्रिकची संधी आली होती, परंतु हॅट्रिक झालेली नाहीये. सो हा लेखाजोखा होता या स्पर्धेतला. चला नाव बॅक टू क्रिकेट. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला दोन्ही पंच लगेच मॅच सुरू करा. 6 ओव्हरच्या मॅचेस कव्हर करायचे आहेत. यानंतर संविधान ग्रुप डॉन 11 पुणे विरुद्ध AB सामर्थ्य 11 मालेगाव. असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ताई पॅकर्स अमर भाऊ परुळेकर यांचा संघ आहे आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. चर्चेमधला हा संघ आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत.
रोहित नार्वेकरच्या जागेवर निहिल केनी हा इम्पॅक्ट प्लेअर असेल ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरमध्ये. पंकज पाटील पालन फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंकज उंचपुरा असा गोलंदाज, प्रचंड मोठा अनुभव याच्याकडे देखील आहे, सातत्याने चांगली कामगिरी केली. यस अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट. पॉवर प्लेचं षटक सुरू होईल आणि 88 पर्यंत मजल मारायची असेल तर पॉवर प्ले फोडावा लागेल. पॉवर प्ले मध्ये पहिल्या डावात 46 रन आले होते, 46. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस होतोय, बॉल जातोय फ्लाय स्लिप मध्ये. 1 रन मिळते, खातं उघडले ऋतिक पाटीलचं. स्वतःवर थोडासा नाराज, कारण कव्हर ड्राईव्हचा हा प्रयत्न होता शरीरापासून दूर आणि जिथे मारायचा होता तिथे गेलेला नाहीये बॉल. हळू वातावरण बदलतंय. मगाशी आपण पाहिलं तप्त असं रण तर ऊन आणि आता कुठेतरी असा मोसम मध्ये बदल पाहायला मिळतोय. म्हणजे थोडीशी हवा वेगाने वाहते. क्लायमेट खूप चांगलं आहे. क्रिकेट या खेळासाठी एकदम पोषक. टाइमर पहिला बॉल टाकल्याबरोबर सेट करण्यात आलाय. 25 मिनिट्स आहेत तुमच्याकडे पहिले 5 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी. पंकज तयार. फुल टॉस बॉल होता, दोन्ही बॉल फुल टॉसच होते. ऑलमोस्ट ड्राईव्ह करत असताना कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट, तो पडला. त्याचा फायदा उचलला दिनू कांबळेने. 2 धावा मिळवल्यात. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने 3 धावा. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मॅच मध्ये भरपूर मजा आहे. हा सामना चांगला रंगतदार होईल, तुफानी होईल, सुलतानी होईल. कारण या मॅच मध्ये ज्या पद्धतीने दोन्ही संघ उतरलेत ताकदीने, या सामन्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमची क्षमता खूप चांगली आहे. त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही ही स्पर्धा पाहताय. MUCC ओडिसा, अन्वी अंजू मॅम, रिकिन मोंती यांच्या माध्यमातून ही प्रस्तुत स्पर्धा आहे. रबर क्रिकेट कार्निवल, क्रिकेटचा एक मोठा महोत्सव तुम्ही अनुभवताय. एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आउटफील्ड त्या दिशेला फास्ट आहे. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू केला जाईल आणि 2 धावा मिळताना दिसतील. बीमर साठी की खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला याच्यासाठी. बीमर साठी येस. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बीमर चेक केला जाईल. एक्झॅक्ट 88चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. त्याच्यामुळे फ्री टू एसएल आणि त्यातल्या त्यात रिव्ह्यू रिटेन झालाय. जो रिव्ह्यू वापरलाय तो सक्सेसफुल राहिलाय. नो बॉल +2. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय आणि यावेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल थांबवण्यात यश प्राप्त होते. तोपर्यंत 1 धाव येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7.
7 धावा झाल्यात. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे होता. हा कोणाचा आहे? तुमचा अंपायर रिव्ह्यू. नो बॉल. नो बॉलचा निर्णय आला, त्याच्यामुळे पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. खेळपट्टीच्या बाहेर ते बॉल डिलिव्हर्ड केलाय. नो बॉलचा निर्णय येतोय, त्याच्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. खेळण्याची संधी प्राप्त होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 8. फ्री बॉल खेळण्याची एक नामी संधी आता ऋतिक पाटीलकडे असणार आहे. शेंज गेम वळवली या टीमचा हा खेळाडू आहे. नेहमीच चर्चेमधला हा खेळाडू राहिलाय. चांगलं क्रिकेट खेळलाय. या वर्षीच्या हंगामात पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्याने गाजवल्यात त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. आणि या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक त्याच्याकडे आहे. फुल टॉस बॉल बरोबर उडवलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे भरपूर प्रचंड वेगाने वारे वाहतात आणि बरोबर ते सप्तरंगी झेंडे पाहायला मिळतात. त्याच दिशेला स्क्वेअर लेगला हा येतोय सिक्सर. 6 धावा. चांगलं टायमिंग. क्रीजच्या आतमध्ये जात असताना एक चांगला लॅप शॉट इथे दाखवलाय. लॅप करत असताना बॉलला पाठवलं. स्लॅप करत असताना 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा 14. पंकज पाटील पुढचा बॉल. यावेळेला परत एक वेळा लेंथ बॉल होता. उडवला. लेंथ बॉलला टिक केलं. पिक केलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. 6 धावांसाठी सिक्सर. बॅक टू बॅक सिक्सेस ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. धावा झाल्या 20 धावा. MUCC संबलपूर ओडिसा. ऋतिक पाटील इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून ठोकले जात आहेत. लाजवाब खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये. सुशील पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. वेलकम सुशील. धावा झाल्यात 20. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे ही स्पर्धा रंगते. लेंथ बॉलचा वापर केला होता आणि ऑन साइडला धमाका इथे पाहायला मिळतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. लवकर लेंथ पिक केली. पंकज पाटील विरुद्ध ते आक्रमण सुरू झालंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. पॉवर प्ले फोडायला सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. शेवटचा बॉल या षटकातला. शेवटच्या बॉलवर देखील कडा प्रहार. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 रन 26 धावा इथे वसूल केल्यात. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत ऋतिक पाटीलने. आणि आपण जर चर्चा केली, पहिला डाव पाहिला, तुलना केली, कंपॅरिझन पाहिलं तर दोन्ही डावामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 26 रन आलेत. 26 धावा. पहिलं सत्र इम्रोज खान या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं आणि महागिरी एक्सप्रेसच्या विरुद्ध 26 धावा केल्या होत्या. करण मोरेची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली सेकंड इनिंग मध्ये. ऋतिक पाटीलचा दमदार खेळ. तुम्ही मारलेत आम्ही मारणार हे ते सांगत असताना बॅटिंग करतोय ऋतिक पाटील. 26 धावा दोन्ही इनिंग मध्ये फर्स्ट ओव्हरच्या दरम्यान. न्यू लॉन्चिंग डेट इंडिपेंडन्स डे म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आणि त्या स्वातंत्र्य दिनी फ्रीडम टू फुलफिल ड्रीम्स पहिला बीमरचा बॅटिंगने घेतलेला बरोबर, तो यशस्वी होता. त्यानंतर लाईनच्या बाहेर विकेटच्या बाहेर तो एक लॉस्ट आहे. एक रिव्ह्यू एक रिव्ह्यू शिल्लक आहे. चला 4 मिनिटं आणि 30 सेकंद झालेले आहेत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालेली आहे.
सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी तयार जिशान, समोर दिनू. पहिला बॉल जिशानचा थोडासा फुलर लेनचा होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या आता डॉट बॉल. जिशानची ऍक्शन खूप चांगली पाहायला मिळते ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या विरुद्ध येतो. उजव्या हाताचा फलंदाज आल्यानंतर थोडासा राऊंड अप ऍक्शनने बॉल टाकतो. चांगल्या रिदम मध्ये रिदमिक बॉलर आहे जिशान. टीमची धावसंख्या 26 वर स्थिर आहे. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. चांगलं कमबॅक केले ताई पॅकर्सच्या गोलंदाज जिशानने. दिनूने आता सरळ उचललाय बॉल डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका व्ही शेप मध्ये, अतिशय देखणा सुरेख फटका. मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये आहेत त्याच्यामुळे सरळ बॅटने, सीडी बॅट नो बकवास, सरळ फटका मारलाय. काय टायमिंग होतं पहा. उंच माझा झोका म्हणत बॉल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचा कॉपीबुक फटका, तंत्रशुद्ध फटका. चांगली फलंदाजी करत असताना दिनू कांबळे. वाह, साइड अँगलने चित्र पहा. फोटोजेनिक शॉट, फोटो काढत राहावा, डोळ्यांच्या लेन्स मध्ये कैद करावा असा हा फटका, कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करावा असा हा फटका होता. टीमची धावसंख्या 32, 32 धावा. जिशान विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. पंचांचा इशारा डॉट आहे, परंतु आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यांच्याकडे ते 2 रिव्ह्यू आहेत. It's a fair delivery. Review lost. आता दोन्ही टीमकडे फक्त एक रिव्ह्यू शिल्लक आहे. डॉट बॉल येतोय. जिशान पहिला डॉट, त्याच्यानंतर सिक्सर, त्याच्यानंतर तिसरा डॉट, म्हणजे एक पॅटर्न बनवलाय या ओव्हरमध्ये जिशानने. पाहूया चौथ्या बॉलवर कहाणी बॅटरची लिहिली जाईल की परत एक वेळा ते कमबॅक जिशानचं असेल, कारण पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिल्या पॉवर प्ले मध्ये पहिल्या डावात 46 धावा आल्या होत्या आणि यावेळेला फुल टॉस बॉल होता, हवेत उडवला, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे आणि तिथे खूपच चांगला झेल टिपण्यात यश आलंय. अप्रतिम कॅच. निहिल केनीने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये आलाय निहिल. फुल टॉस बॉलवर ते फटका थोडासा फसला, बॅट हातात फिरल्यासारखी वाटली आणि जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. निहिल केनी भरपूर वेगाने धावला या बॉलवर आणि काय टेलिकास्ट आहे पहा. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये 10x जे अक्षर आहेत ते देखील टिपली गेली कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कॅमेरामॅन फोकस करो. चांगला फोकस करतात आमचे सर्वच कॅमेरामॅन. ऍक्शन रिप्ले परत एक वेळा तुमच्या स्क्रीनवर आहे. स्लोमो मध्ये बॉल हवेत उडला, बॅट थोडीशी फिरली हातात आणि पहा बॉलवर लिहिलेले जे 10x शब्द आहेत ते देखील टिपले जात आहेत. चांगला झेल. निहिल केनीचा फलंदाज बाद होतोय. जिशानला मिळतंय यश. पहिली विकेट गारत MUCC संबलपूर ओडिसा चा दिनू कांबळे आउट. न्यू बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी सुहास पवार आलाय. एजाज कुरेशी आलाय. सुहास नाही तर एजाज आहे, कारण लाल कॅप एजाज कुरेशी लेफ्टीला लेफ्टी रिप्लेस करण्यासाठी सज्ज होतोय.
एजाज कुरेशीने आल्याला पहिलाच बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावा मिळतील. षटकार इंदापुरी टोला एजाजच्या बॅट मधून सिक्सर. 6 धावा येत आहेत. पॅटर्न राहिला या ओव्हर मध्ये .6 विकेट 6. चांगलं टायमिंग. टीमची धावसंख्या 38. 38 धावा आल्या आल्या एजाज कुरेशीने तो बॉल उडवलाय. एजाज कुरेशी एक आक्रमक बॅटर आहे, घातक बॅटर आहे. तो जास्त वेळ थांबत नसतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर एक बाईक आहे. चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि सातत्य त्याने राखलंय. लेफ्ट हँडेड बॅटर नेहमीच आक्रमक असतात आणि 70-70च्या बॅटने त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर तो सिक्सर. 25 बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत. रिक्वायर रन रेट 12 वर आलाय. यॉर्कर परफेक्ट. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. MUCC ओडिसा टीमची धावसंख्या 38. 38. लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद. हेमंजी बनियाल प्रस्तुत दिल्ली सुपर सीरीज 2025 ऑक्शन बेस्ड प्रतियोगिता. 6 टीमें इसमें हिस्सा लेती नजर आएगी. एक बड़ा विजन लेकर हेमंजी बनियाल आपके सामने ये प्रतियोगिता रखेंगे. 4 अक्टूबर से लेकर 7 अक्टूबर 2025 में ये प्रतियोगिता जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद में खेली जाएगी. दिल्ली धमाका टीम के ओनर हेमंजी बनियाल साहब द्वारा ये आयोजित प्रतियोगिता जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद में होगी. ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट बड़ी इनामी राशि के साथ. अब 24 गेंदे 50 रन, 24 बॉल आणि 50 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा कारण 8.5 मिनिटं झालेले आहेत. 9वा मिनिट सुरू झालाय त्याच्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. सेकंड ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. पहिला बॉल चांगला फिरवलाय. बॉल हवेत आहे. शॉर्ट कव्हरला 1 रन इथे मिळताना दिसेल. अझर आलाय गोलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39. 1,85,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पाहिली आहे. ऑलमोस्ट 2 लाखाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय आज व्ह्यूवरशिपच्या बाबतीत. त्या सर्व व्ह्यूवर्सचं मनपूर्वक आभार 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचं कारण आहे येणाऱ्या हंगामात मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत आणि ज्यावेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या ग्राउंडवर होईल त्यावेळेला तुमच्यासाठी अनेक पारितोषिक आहेत जसे मागच्या वर्षी होते. त्याच्यामध्ये नक्की वाढ होईल. अनेक आकर्षक गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओ यॉर्करचा प्रयत्न होता. अझरचा अपील होते. स्ट्रॉंग अपील. स्पष्ट नकार आणि राकेश प्रभू सांगतोय नॉट आउटच होता. त्याने लगेच सांगितलं की अपील खारिज करा. जास्त वेळ करू नका. इम्पॅक्ट पिचिंग या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात अशा परिस्थितीमध्ये. राकेश बरोबर यशांच्या मागे. 22 बॉल 49 धावा. बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एजाज कुरेशी करताना दिसेल. 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 41-41. 21 बॉल आणि 47 धावा हे समीकरण आहे. 21 बॉल आणि 47. MUCC ओडिसा हा संघ ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला एजाज कुरेशी देखील तेवढं ट्रॅव्हल करून नेहमीच स्पर्धेसाठी उपस्थित असतो. चांगलं क्रिकेट खेळत आला. एक ओढ असते क्रिकेटरला खेळाची. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्याची ती आवड, ती ओढ आणि त्याचा खेळ दर्जेदार आहे. 21 बॉल 47. पायातला बॉल होता. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट लवकर क्लोज केली. फेस क्लोज केला बॅटचा. पायाला आदळला. आणखीन एक डॉट. अझरने चांगले यॉर्कर्स टाकलेत या ओव्हरमध्ये. हा टो क्रशिंग यॉर्कर होता. पायाच्या टोला लागलाय बॉल. त्या अंगठ्यावर जाऊन पडलाय.
ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. बरोबर पायाला जाऊन लागणारा हा यॉर्कर. आणि खासियत राहिली अझरच्या गोलंदाजीची. चांगलं कमबॅक त्याने करून दिलंय. शांत ठेवले फलंदाजांना. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉलमध्ये 47 धावा करायच्या आहेत. 47. यावेळेला रॉंग वनचा प्रयत्न होता. उलटा फिरवण्याचा प्रयत्न होता. इजाजच्या विरुद्ध एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट कीपर बॉलच्या मागे. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43. 43 धावा. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 45 धावा करायच्या आहेत. नाईन्टीन बॉल्स 45 रन्स. 19 बॉल 45 धावा. हे समीकरण असणार आहे ताई पॅकर्स विरुद्ध MUCC संबलपूर ओडिसाच्या दरम्यान सेकंड फेरीतला हा सामना. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. संविधान ग्रुप डॉन 11 पुणे विरुद्ध AB सामर्थ्य मालेगाव. या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण लढत आहे. त्याच्यानंतर रायगड विरुद्ध भांडूप स्ट्रायकर असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 5वा दिवस पाहायला विसरू नका. ही स्पर्धा उद्या देखील. परत एक वेळा तो रॉंग वनचा प्रयत्न होता. कदाचित बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, बाहेर वळवण्याचा प्रयत्न. रिस्कचा वापर केला, मनगटाचा वापर केला, परंतु बॉल चुकीच्या टप्प्यावर टाकलाय. वाईट बॉल. 8000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांचं स्वागत आहे. 8000 व्हीवर्स. 19 बॉल 44 धावा. 44. शॉर्ट बॉलचा वापर. अप्परकट. चांगला फटका. दोन्ही पाय हवेत आणि बॉलला हवेतूनच पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका होता. 6 धावा येत आहेत. सिक्सर. जरी लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये खेळतोय. आठवण झाली 2003च्या विश्वचषकाची. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची. काहीसा असाच अप्परकट पॉइंटला मारला होता आणि इथे ती झलक पाहायला मिळाली त्या अप्परकटची. फलंदाज इजाज कुरेशीच्या पॅट मधून दोन्ही पाय हवेत आणि त्याच्यानंतर हा अप्परकट बॅकवर्ड पॉइंटला. 6 धावा येत आहेत. या षटकाराच्या मदतीने आता समीकरण आहे 50 धावा कंप्लीट झाल्यात. अठरा बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. तुम्ही देखील बिझनेस करू शकता 70-70 स्पोर्ट्स बरोबर. फ्रँचायझीज उपलब्ध आहेत आणि फ्रँचायझी सपोर्टसाठी खाली जो नंबर दिलाय 7276915170 वर संपर्क साधू शकता. धावा झाल्यात 50. अडतीस धावा करायचे. 38. 88चं लक्ष्य 50 झालेले आहेत. 18 बॉल 38 धावा. 38 फ्रॉम 18. 50 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 4. चला सामना सुरू ठेवा. 3 ओव्हरसाठी 14.5 मिनिटं झालेले आहेत. अठरा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ताई पॅकर्सच्या विरुद्ध खेळत असताना अन्वी अंजू मॅम आणि रिकन बाई मोहंती यांचा हा संघ सध्या खेळतोय MUCC संबलपूर ओडिशा. न्यू बॉलर जिशान इन 4th ओव्हर. 4थ्या ओव्हर मध्ये राऊंड विकेट टाकेल आता गोलंदाजी. तो अँगल करत असतो आणि यावेळेला बॉल फुल टॉस होता. हवेत उडवलाय. गॅप मध्ये चाललाय. डिस्टन्स मिळतंय. बॉल सीमारेषा पलीकडे. ऋतिक पाटील बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो. ऋतिक पाटील टायमिंग खूप चांगलं करताना दिसतो या बॉलवर आणि टायमिंगच्या जोरावर या बॉलला त्याने बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय. ॲक्शन रिप्ले. बॉटम हँड खूप चांगला वापरला आणि सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे काऊ कॉर्नरला. आणि तिथे ते अंतर मोठं आहे. काऊ कॉर्नरची बाउंड्री लाईन मोठी आहे या ग्राउंडची. स्क्वेअर बाउंड्री 65 मीटर आहे समोर आणि काऊ कॉर्नर ऑलमोस्ट 85 मीटरची बाउंड्री आहे. तिथे देखील या धावा येत आहेत. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या तब तक 56. आता धावा करायच्या 17 बॉल मध्ये 32. 17 गेंदे 32 रन. 32 फ्रॉम 17.
एक खेळाडू स्ट्रेट सजवलाय. ओ काय फटका होता, नेत्रदीपक फटका, क्लास लिहिलाय या बॉलवर आणि सरळ बॉलला पाठवलं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत असताना कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा येत आहेत. महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळत असताना कायरन पोलार्डच्या विरुद्ध अशीच फिल्डिंग सजवायचा, बरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑफ तिथे करणला सेट केले, परंतु या वेळेला थ्रू दी कव्हर्स हा फटका सजवलाय ऋतिकने. थोडीशी जागा मिळाली, विट मिळाली आणि जिशानच्या विरुद्ध तो तुटून पडलाय. 2 बाउंड्री झाल्यात. आमचा सबस्क्रायबर मीटर मिशन 1 मिलियनची तयारी सुरू आहे. 9,92,449. चला सबस्क्राईब करा, 93,000 करूया आता या सबस्क्रायबर्सला. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी भरपूर पारितोषिक घेऊन येणार आहेत. 70-70 स्पोर्ट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये जसे मागच्या वर्षी देखील होती. त्याच्यामुळे ती मिशन 1 मिलियनची तयारी सध्या सुरू आहे आणि ही ती स्पर्धा तुमच्या स्क्रीनवर आहे, जी सुरू होईल 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी. वेगवान बॉल सर विकेट कीपरच्या हातात हा डॉट बॉल येतोय. हॅलो 15 बॉल मध्ये 28 धावा करायचे त्या मॅच मध्ये. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, ऑफिस हिप डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल ऋतिक पाटील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ऋतिक पाटीलने मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ दाखवला होता. लाजवाब खेळ होता ऋतिक पाटीलचा. अर्धशतकीय खेळी त्याने साकारली होती. 16 बॉल मध्ये ते अर्धशतक आलं होतं प्रहार 11 पुणे टीमच्या विरोधात. आता 14 बॉल मध्ये 26 धावा करायच्या त्यांनी. याही मॅच मध्ये ऋतिक पाटीलने 32 धावांची खेळी केली आहे. 320 चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. 10 बॉल फेस केलेत, 32 धावांची खेळी. मागच्या मॅच मध्ये 50, 16 बॉल मध्ये ते अर्धशतक. आता 14 बॉल मध्ये धावा करायच्या 26. यावेळेला परत एक वेळा लॅप शॉट, ताकद नजाकत आणि टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनगटातली ताकद झोकत असतो या फटक्या मागे आणि लगेचच बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला लॅप शॉट इथे दाखवलाय ऋतिक पाटीलने. जर केतन मात्रेचा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह सगळ्यात महत्वाचा शॉट असेल तर ऋतिक पाटीलचा लॅप शॉट हा तेवढाच महत्वाचा फटका आहे. जर केतन मात्रे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला ते हेलिकॉप्टरचे षटकार मारत असेल तर ऋतिक पाटील देखील लॅप शॉटचा राजा आहे. ऋतिक देखील लॅप शॉट द्वारे असे फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतो. लॅप स्वीप मारतो, लॅप शॉट मारतो आणि त्याचमुळे ऋतिक पाटीलच्या नावाची चर्चा आहे. 38 धावा त्याने केल्यात, कारण प्रत्येक बॅटरचा एक फेवरेट शॉट असतो. चर्चा आहे ऋतिक पाटीलच्या बॅटिंगची. लॅप शॉट चांगले मारलेत त्याने. 13 बॉल 20 धावा करायचे आहेत. 38 वर पोहोचलाय. सलग दुसरं अर्धशतक येईल का ऋतिक पाटीलच्या बॅट मधून? लाजवाब खेळ करतोय ऋतिक पाटील. हेलिकॉप्टर उडवलाय आता. हा देखील बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला सिक्सर. काय फलंदाजी आहे, अफलातून बॅटिंग. 74 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 12 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. MUCC ओडिसा संबलपूर अन्वी अंजू मॅम यांच्या टीमच्या समोर हे टार्गेट. लाजवाब हेलिकॉप्टर. काय लॅप शॉट मारलेत आज या इनिंग मध्ये आणि त्याच्यानंतर हा हेलिकॉप्टर. इथेही बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 करायचे आहेत. 12 बॉल 14 धावा. भोर पूर्व भाग क्रिकेट लीग चं आयोजन करण्यात आलेलं आहे.
13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. SD ट्रॉफी सुलतान अँड दिनू च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सुलतान खान अँड दिनू कांबळे प्रेझेंट्स SD ट्रॉफी. ही स्पर्धा पाहायला विसरू नका. 6 आणि 7 ऑगस्टला याच मैदानावर ही स्पर्धा तुमच्या समोर खेळवली जाईल. त्यानंतर MUCC ओडिसा प्रेझेंट्स डिंगडॉंग चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एजाज कुरेशी, अफजलभाई मखदूम आणि हेमंत खैरे यांच्या माध्यमातून. आणि पहिलं पारितोषिक या स्पर्धेमध्ये अंजू मॅम यांनी पुरस्कृत केले. तर रनर अप टीमला रिकनबाई मोहंती यांच्याकडून पारितोषिक देण्यात आलंय. गोळीबार मैदान पुणे येथे ही स्पर्धा रंगेल. रॉयल वॉरियर्स अँड रियाज स्पोर्ट्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 15, 16 आणि 17 ऑगस्टला ही स्पर्धा असेल. 2 लाख प्रथम पारितोषिक, सेकंड पारितोषिक 1 लाख या स्पर्धेमध्ये असणार आहे. 12 बॉल आणि 14 धावा या सगळ्या स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला. 12-14. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा, कारण 21 मिनिट्स झालेले आहेत. भारामध्ये 14 धावांची आवश्यकता. विश्वनाथ गोलंदाजीसाठी. ऋतिक पाटील पोहोचलाय 44 या आकड्यावर. ऋतिकला धावा करायच्या 6, सलग दुसरा अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. काय खेळला ऋतिक पाटील, चांगलं क्रिकेट. एक रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. एजाज कुरेशीने या 2 धावा केल्यात. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा करायच्यात आता फक्त 12-76 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. बॉल हवेत आहे. इथे संधी निर्माण झाली आहे. फिल्डर आहे पंकज पाटील आणि पंकज पाटीलने हा झेल सोडलाय. मागच्या मॅच मध्ये ते अर्धशतक, याही मॅच मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ऋतिक पाटील पाहायला मिळतोय. मीरा भाईंदर बिग बॅश लीग देखील येते. नितीनजी वारे यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी याही स्पर्धेमध्ये 16 टीमसाठी टी-शर्ट्स बनवल्यात, त्या पुरस्कृत केल्यात. त्यांची ही स्पर्धा आहे. समालोचक मनीष पाटील ही स्पर्धा आयोजित करतात. ऋतिक पाटील 44 नॉट आउट, अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल. ऋतिकचा हा बॉल दे घुमा के फिरवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ऋतिकचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय. कर्तृत्वाने आभाळी ठेंग न पडावं, प्रयत्नांना पाहून संकटांनीही दडावं, विजयाने आणि अपयशाच्या छाताडावर मिरवावं, रणांगणात असा एक युद्ध घडावं. हा होता ऋतिक पाटील. 13 बॉल 50 धावांची खेळी आणि संघ मालक रिकनभाई मोहंती नक्कीच खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. ऋतिकने बॅक टू बॅक 2 50s इथे कंप्लीट केल्यात. वेल प्लेड ऋतिक. जसा बॅटला बॉल लागला त्याने बॅटला किस केला आणि त्याच्यानंतर त्याला माहिती होतं हे अर्धशतक कंप्लीट होईल या षटकाराच्या मदतीने. चांगलं टायमिंग ऋतिक पाटीलचं. सलग 2 अर्धशतक. अभिनंदन केलं इथे पार्टनर एजाज कुरेशीने देखील त्याचं. 13 बॉल मध्ये 50 केलेत. मागच्या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये 50 केले होते. कमी गतीने टाकलेला बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, सिंगल तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. आता खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत ताई पॅकर्स टीमचे, कारण सामना एकदम सोपा केलाय. ऋतिक पाटीलने 52 धावांची खेळी त्याने साकारली आणि कदाचित आता फिनिशिंग टच देखील तोच देईल असं दिसतंय. यावेळेला रिव्हर्स स्वीप, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल थांबतोय गवतात. दुसरी धाव कंप्लीट होते. 2 धावा ऍड. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता एजाज करेल का हा प्रश्न आहे. बॅकअप मिळतंय. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता.
7 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. 2 लाख व्ह्यूवरशिप आतापर्यंत आपल्याला प्राप्त झाली आजच्या दिवसामध्ये. त्यांचं सर्व व्ह्यूवरचा आभार. आणि ऋतिकने हा बॅडमिंटन शॉट खेळलाय समोरच्या दिशेला. बॉल चाललाय, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे दिलाय आणि या चौकाराच्या मदतीने ऋतिकने अर्धशतकही इथे कंप्लीट नाही. थांबलाय बॉल. अंपायरने 4 दिलाय. थांबलाय बॉल. तर 1 धाव इथे मिळेल आणि शेवटी ऋतिकच्या खात्यामध्ये ती सिंगल ऍड होईल. म्हणजेच काय तर 55 धावांची खेळी ऋतिक पाटील साकारली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील ठरलाय, ज्याने 55 धावा केलेल्या आहेत. 6 बॉल ठेवून हा सामना इथे जिंकलाय. तर ऋतिक पाटील ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. रोहित खरत, कॅप्टन संविधान, डॉन 11 पुणे. आपली लिस्ट अपडेट करायची आहे.